तुम्हाला सुद्धा संभोगाची इच्छा कमी होत आहे का, म्हणजे लो लिबिडो आहे का, तुम्ही स्त्री किंवा पुरुष असा हा व्हिडिओ पूर्ण बघा. दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. आजकालच्या या धावपळीच्या आणि धकाधकीच्या युगामध्ये आपण अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांनी वेढलेला आहोत आणि त्या सर्वांचा सर्वात प्रथम जो परिणाम होतो तो आपल्या संभोग आयुष्यावरती. बऱ्याच स्त्रियांना कामाच्या ताणतणावामुळे त्यांना संभोगाची इच्छा होत नाही, पुरुषांना इरेक्शन येत नाही. काही स्त्रियांचे हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे त्यांची पाळी वेळेवरती येत नाही, त्यांना प्रचंड वेदना होतात. पुरुषांची शुक्राणूची संख्या ही कमी झालेली आहे, टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी झालेली आहे आणि अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेल्या स्त्री पुरुषांसाठी मात्र ₹1 इलाज सांगणार आहे की, आणि अत्यंत प्राचीन आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये आपल्या पूर्वजांनी त्याला आपल्या आहारामध्ये समाविष्ट करून टाकलेले आहे. आपण फक्त त्याकडे थोडं दुर्लक्ष केलेलं आहे. तर अगोदर मी तुम्हाला वैज्ञानिक भाषेमध्ये समजून सांगतो. एक कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो आणि जो आपल्या शरीराकरता अत्यंत आवश्यक असतो. तो आपल्या शरीरामध्ये रिकव्हरी करतो, अँटीऑक्सिडंटचं काम करतो. जर आपल्या शरीरामध्ये थोडाफार कॅन्सर वाढत असेल तर त्याला सुद्धा कव्हर करण्याचं काम करते. शरीरातल्या वेदना कमी करतो, आपला मूड फ्रेश करतो. तर स्त्रियांमध्ये खूप ताणतणाव असेल, पुरुषांमध्ये या मेंटल आणि फिजिकल स्ट्रेसमुळे त्यांना जर इरेक्शन जर येत नसेल तर कर्क्युमिन मध्ये असलेले जे नायट्रिक ऑक्साईड ते त्यांच्या शरीरामध्ये जाऊन त्यांची टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढवते, हॅपी हार्मोन्सचा स्राव करते, म्हणजे त्यांचं मेंटल प्रेशर हे रिलीज होते. पुरुषांना योग्य प्रकारे इरेक्शन येते, कारण की या ठिकाणीची ज्या असलेल्या ज्या नसनाळ्या आहेत त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित ब्लड फ्लो होत नसतो. जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा त्या नसनाळ्या रुंदावण्याचं काम करते, त्या ठिकाणी ब्लड फ्लो पाठवण्याचं काम हे नायट्रिक ऑक्साईड करत असते. जे कर्क्युमिन जे असते ते शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड वाढवण्याचं काम करते आणि नायट्रिक ऑक्साईडची अशी प्रचंड आपल्याला फायदे आहेत. तर ते कर्क्युमिन कशामध्ये मिळेल आपल्याला, ती म्हणजे हळद. हळदीचं अनन्यसाधारण महत्व आहे. अनेक विविध धार्मिक विधीमध्ये आपल्या लग्न समारंभामध्ये हळदीचा प्रचंड उपयोग सांगितलेला आहे. कोणत्या वेदना झाल्या, कुठे लागलं, सूज आली, ठणक झाली तरी सुद्धा आपण हळदीचा उपयोग करत असतो. तर आपल्या संभोग आयुष्यासाठी सुद्धा हळदीचा प्रचंड चांगला उपयोग सांगितलेला आहे. तर हळदीसोबत आणखी एक त्यासोबत एक घटक घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये काळी मिरी. या दोन्हीचं थोडं थोडं चूर्ण करायचं आहे. आपण जर मार्केटमध्ये जर गेलो तर एक आमच्या भागामध्ये आजच्या काळामध्ये एक ₹200-250 किलो हळदीची पावडर मिळते आणि ते हळदी दररोजची ₹1 तरी लागणार नाही आपल्याला, इतका कमी खर्चामध्ये आपल्याला होते. आणि 1 ग्लासभर दूध घ्यायचं, रात्री झोपत असताना गरम गरम दुधामध्ये एक अर्धा चमच हळद आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक पाव चमचा काळ्या मिऱ्यांचं चूर्ण जर टाकलं आणि हे सगळं दूध खालीवरी व्यवस्थित केलं तर याला म्हणतात हळदीचं दूध. परदेशामध्ये प्रचंड महाग हे विकले जाते लाटे मिल्क नावाच्या खाली. आणि जुन्या काळी जेव्हा संभोगाची पहिली रात्र म्हणजे सुहाग रात्र असायची, अशा वेळेस आपले पूर्वज हळदीचं दूध सुद्धा पाजल्या जायचे, त्यामुळे त्यांची संभोग इच्छा वाढायची आणि व्यवस्थित संभोग व्हायचा. हे असं तुम्ही दररोज करा. फक्त संभोगाच्या समस्येसाठी तुम्ही हे कराल, परंतु तुमच्या शरीरामध्ये त्याने अनेक फायदे होतील. स्त्री पुरुषांचं सौंदर्य वाढेल, त्यांची डायजेशन चांगली होईल. शरीरामध्ये कुठे सांधेदुखीचा किंवा ठणक, वेदनेचा, वाताचा जर प्रॉब्लेम जर असेल, कुठे आग वेदना होत असेल, इन्फेक्शन होत असेल, आज त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी या हळदीचे अनेक उपयोग सांगितलेले आहेत. फक्त दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधासोबत हळदीचा उपयोग करा, तुम्हाला खूप सारे फायदे होतील.